काय चाललंय मित्रांनो, मी तुमचा हरिओम. तुमच्यासाठी काय ते नवीन आला म्हणून तुम्ही पण कसं एक बघून बोर झाले असा म्हणून काय ते नवीन आणायचा प्रयत्न केला. 24 तास बसमध्ये बघा आता आपलं कसे जाते काय नाही. चॅलेंज घेतला तर करणारच पूर्ण. तर तुम्ही एवढी मेहनत करते तर त्याचं फळ पण द्या ही माझी सर्वांना विनंती. सगळा पूर्ण ब्लॉग बघसान खूप मजा येणार आपल्याला. बघूया काय होते काय नाही. फर्स्ट टाइम आहे आपला 24 घंटे बसमध्ये राहण्याचा. आपण निघालेलो गाडी चालू असताना तुम्हाला आवाज येत नाही म्हणून इतर आता झालेले आहे, पण आपण ब्लॉगिंग करू शकत नाही कारण की ते कुठंच लाईट नाही आहे आणि बाहेर पण काही दिसत नाही आहे. तर आपण ब्लॉगिंग व्हिडिओ असून खूप चांगल्या प्रकारे चालू करणार आहोत. आपली सकाळ झालेली आहे. तुम्हाला ब्लॉग बनवला नाही मला तर रात्री झोपी आहे नाही पुन्हा दिवस करा बरोबर. मी रात्रीच्या ब्लॉग बनवला नाही. आता आपण स्टार्ट करू दिवस. बघूया आजचा दिवस कसा जाणार आहे काय नाही. पुन्हा ब्लॉग करा. प्रवास करता 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 आपण पोहोचलेलो आहोत इथं मालेगावच्या यात्रेपाशी. ही सगळ्यात फेमस मालेगावची यात्रा तुमच्या सर्वांना माहीतच असेल. ही खूप छान अशा प्रकारे इथं तयार होते. भावनी मारली एंट्री शाहरुखांसारखी आणि बसले आमच्या बसमध्ये. तिकडं पॅसेंजर गाडीमध्ये चलू लागले आणि कंडक्टर काका होते मोबाईलमध्ये बिझी. याचा फायदा असतो अर्धा पॅसेंजरनं काढले नाही तिकीट. मज्जाच मज्जा. आणि आता एवढी भारी गोष्ट झाली मित्रांनो. बसमध्ये आला होता पिझ्झा मी घेतला आणि खाल्ला. एवढा भारी होता मी जिंदगीत विचार नाही केला की केव्हा बसमध्ये पण पिझ्झा येईल म्हणून. तर मी व्हिडिओ नाही काढू शकलो कारण की गर्दी खूप असल्यामुळे. लोक बसमध्ये येत आहे उतरत आहे आणि मी तर कंडक्टरचं काम करत आहे. विचार नाही केला की एवढा अवघड जाईल. प्रवास करता करता आपण केव्हा महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलो कळालंच नाही. पूर्ण इथे कन्नड भाषा दिसत आहे. मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये इथं चार्जिंग खतम व्हायला आली म्हणून आता ब्लॉगिंग करायला खूप अवघड जात आहे. कुठे पण जा पण बालाजीवाला पिछा सोडणार नाही. आणि मला थोडं फ्रेश नाही वाटत होतं म्हणून मी कपडे वगैरे बदलले आणि थोडं फ्रेश झालो. त्या बघला करता आपण इथं शो बनवतो. आम्हाला खूप छान वाटतं इथं ब्लॉगिंग बघायला. बघू शकता पुन्हा दिवस निघून गेला आणि आता रात्र व्हायला आली. वक्त बदल गया जज्बात बदल गए टाइम बदल गया लेकिन हम भाग्य भाई से देख सकते हो तुम सूर्य मावळायला आलेला आहे. बसमध्ये राहणं सोपं नाही मित्रांनो. मला जेवढं वाटतं ते त्याच्यावर बेकार आहे. बघू शकता माझे हाल कसा फ्रेश होतो आणि आता कसा झालेला. फायनली मित्रांनो आपण 24 तास प्रवास केल्यानंतर आता घरी जाणार आहोत. बघू शकता रात्रीचे 2 वाजलेले आहे. तुम्हाला जर अजून असे ब्लॉग बघायचे असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.